दिग्विजय हॉर्स रायडिंग अकादमीतर्फे पुण्यात दरवर्षी राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धा घेतली जाते। स्पर्धेचं हे 5वं वर्ष आहे। स्पर्धेला आज सकाळपासून सुरुवात झाली। त्यात टेट पेकिंग, शो जंपिंग आणि बॉल अँड बकेट या 3 क्रीडा प्रकारात पुण्याच्या यजमान संघानं आघाडी घेतली आहे। स्पर्धेच्या निमित्तानं अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतात असं स्पर्धकांचं मत आहे। आम्ही ह्या मॅचेससाठी महिनाभर अगोदरपासून म्हणजे लहान 5वीपासूनच प्रॅक्टिस करतो, पण मॅचेससाठी आम्ही स्पेशल प्रॅक्टिस घेतो आणि त्याच्यानंतर आम्हाला ह्या ग्राउंडवर सुद्धा प्रॅक्टिस दिली जाते। आम्ही ह्या मॅचेसमध्ये जंपिंग, टेंट पेगिंग असे ड्रेसाज ह्या गेम्स असतात। त्याच्यापैकी आम्ही काही जिमखानामध्ये पण पार्टिसिपेट करतो आणि ह्या जे नॅशनल लेवलपर्यंत किंवा पुढं पण खेळले जातात अशा गेम्समध्ये पण आम्ही पार्टिसिपेट करतो। ही स्पर्धा 5 गटात होतीये। त्यात 12 संघातले जवळपास 250 स्पर्धक सहभागी झालेत। विशेष म्हणजे पुण्या मुंबई बरोबरच गडचिरोली आणि चंद्रपुरातनंही काही स्पर्धक सहभागी झालेत। त्यामुळे या क्रीडा प्रकाराकडे सरकारनं आणि समाजानंही लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होतीये। त्यामध्ये आमचा सहभाग जरी असला तरी शेवटी दिग्विजय संस्था करते आणि उत्तम प्रतिसाद मिळाला आहे। जवळपास 200-250 स्पर्धक ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। अगदी गडचिरोलीवरनं स्पर्धक ह्याच्यामध्ये सहभागी होतोय। म्हणजेच ह्या स्पोर्ट्सला संधी आहे। जर का शासनाने आपण सर्वांनीच ह्याच्यामध्ये लक्ष दिलं तर नक्कीच उत्तम खेळाडू ह्याच्यामध्ये तयार होतील। या स्पर्धेला आता महाराष्ट्रातून 175 स्पर्धक आलेत आणि दरवर्षीपेक्षा हा खूप चांगला प्रतिसाद आहे। वेगवेगळ्या संघांचं सहकार्य मिळाल्यामुळं दरवर्षीपेक्षा खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि निश्चितच यातून राष्ट्रीय खेळाडू घडावेत हा आमचा प्रयत्न आहे। डेक्कन इक्वेस्टेरियन असोसिएशन आणि अकलूजच्या महर्षी जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशननं स्पर्धेच्या संयोजनात सहकार्य केलं आहे। स्पर्धेतल्या अंतिम फेऱ्या उद्या खेळवल्या जाणार आहेत। साम टीव्ही पुणे।